नवी मुंबईच्या वाशीमध्ये हिट अँड रनची घटना। इनोव्हा कारच्या चालकाची रिक्षाला धडक, रिक्षा चालकाचा मृत्यू, वाहन चालक फरार। अहमदनगरमध्ये मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळानं शरद पवारांची घेतली भेट। विधानसभेआधी आरक्षण प्रश्न मार्गी लावणार, पवारांचं मराठा आंदोलकांना आश्वासन। बीड आणि जालन्यातली स्थिती चिंताजनक। दोन्ही जिल्ह्यांचा शरद पवार दौरा करणार। राज्यकर्त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन बाजू घेतल्या, हे चूक। माझा महाकट्ट्यावर पवारांनी मांडली भूमिका। कोल्हापुरात पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढल्यानं अनेक भागांमध्ये साचलं पाणी। जिल्ह्यातील 98 बंधारे पाण्याखाली। राधानगरी धरणाचा एक दरवाजा बंद झाल्यानं दिलासा। कृष्णा नदीची पाणी पातळी 40.5 फुटांवर। पावसाचा जोर वाढल्यास पुराचा धोका। जिल्हा प्रशासनाकडून सगळ्या यंत्रणा सज्ज। यवतमाळच्या आर्णी तालुक्यात पुराच्या पाण्यात बैलगाडी गेली वाहून। शेतकऱ्याचा थोडक्यात जीव वाचला, तर बैलगाडीच्या मागे बांधलेली जनावरं मात्र गेली वाहून। आणि श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या T20 मॅचमध्ये भारताचा 43 रन्सनं विजय। 214चं लक्ष्य गाठताना श्रीलंका 170 वरच ऑल आउट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।